जय श्रीराम. आपण सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विनायक काळे. आधी माझी भूमिका मी मांडतो. आजपासून आपण रामायण बालकांड ह्या कथेचे श्रवण करणार आहोत. जर शक्य झाल्यास एके ठिकाणी शांत बसून रामकथा श्रवण केलीत तर तुम्हास अधिक लाभ होईल. असो, रामकथेकडे वळूया. श्री गणेशाच्या कृपेमुळे मी ही रामकथा लिहू शकलो अन देवी शारदेच्या कृपेने कथा वाचन करणार आहे. या दोनही देवतांना मी वंदन करतो. आत्ता समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचा पहिला श्लोक आठवतो. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत ह्या राघवाचा. म्हणजे जो सत्व रज तम या त्रिगुणांचा स्वामी आहे आणि जो निर्गुण अनंत अशा परमेश्वराचे पहिले सगुण रूप आहे, त्या गणेशाला आणि परापश्यंती मध्यमा वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो. निर्गुण आणि अनंत असा जो श्रीराम आहे त्याच्याकडे जाणाऱ्या मार्गावरून आपण जाऊया. हाच निर्गुण आणि अनंत श्रीराम अयोध्येत सगुण रूपात प्रकटला. त्या श्रीरामाची कथा आपण श्रवण करणार आहोत. सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारा मार्ग आपण धरूया. असे म्हणतात की जेथे रामकथेचे श्रवण होते तेथे हनुमान सूक्ष्म रूपाने वावरत असतो. रामकथेचे हे श्रवण होत असता तो सूक्ष्म रूपाने आपल्या सर्वांच्या हृदयात वसावा अन रामस्मरण सर्वांच्या हृदयात स्थिर व्हावे अशी मी रामचरणी प्रार्थना करतो. आज संत एकनाथांची पुण्यतिथी. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आपण जी रामकथा श्रवण करणार आहोत ती मुख्यतः संत एकनाथांच्या भावार्थ रामायण ह्या ग्रंथातून घेतलेली आहे. निदान गाभा अन भाव तरी त्याच ग्रंथाचा आहे. संत एकनाथ षष्ठी ते रामनवमी ह्यामध्ये एकूण 16 कथाभाग आपण श्रवण करणार आहोत. सर्वसाधारणपणे प्रत्येक कथाभागास अर्धा तास वेळ लागणार आहे. आता अधिक समय न घेता मी सुरू करतो प्रस्तावना. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. श्री रामायण कथा बालकांड. प्रस्तावना. श्रीरामासी वंदन. रामायण बालकांड कथेचे हे वर्णन. आधी करू श्रवण प्रस्तावना. वंदन करीतो वाल्मिकींना, वंदन माझे एकनाथांना. वंदन रामदास स्वामींना मनोभावे. हे तिघेही सर्वोत्तम कवी, श्रीरामाची वर्णिली त्यांनी थोरवी. म्हणती मुक्ती उपभोगावी रामनामाने. श्रेष्ठ कवी गदी माडगुळकर 56 कवितांचा केला हार. त्यामधून साकार झाले सुमधुर गीत रामायण. रामायणातील कथा आवडीच्या, त्यातिशय जिव्हाळ्याच्या, अनपरिपूर्ण ज्ञानाच्या आपणा सर्वा.
रामायणातील कथांचे श्रवण करावे वाटते नितदीन, कसे जगावे आदर्श जीवन येते समजून. रामकथा हेची रामायण ते महर्षी वाल्मिकींचे लेखन, हिंदू महाकाव्य पुरातन आनंददायी. वाल्मिकींनी लिहिलेल्या प्रमाणे राम वर्तला स्वधर्माने, वैशिष्ट्य हे सर्व दृष्टीने रामायणाचे. शोधता कथांचे मूळ स्त्रोत, आहेत कथा काव्य स्वरूपात, संस्कृत मराठी भाषेत शतकांपूर्वीच्या. या पोकळीचे ठेवून भान, केला एक प्रामाणिक प्रयत्न, ओवीबद्ध केले कथा वर्णन सोप्या भाषेत. ईश्वर कृपेने लाभली जीवना, जी बुद्धी ज्या भावना, त्या आधारावर कहाण्या लिहिल्या येथ. करीत असता दैनंदिन समर्थांच्या दासबोधाचे वाचन, घडले एक दिन विलक्षण माझ्याच ठाई. ओवीबद्ध होत मांडणी, सारे काही आले जुळणी, लिहिली गेली कहाणी आध्यात्मिक मार्गाची. ती काहींना ऐकविताना, तरुण पिढीला ती रुचेना, कारण ती त्यांना समजेना असे कळाले. त्यांना समजेल असे लेखन करावे कथेच्या माध्यमातून, ह्या भावनेने रामायण लिहावयास घेतले. हव्यात नव्या पिढीला संस्कृतीतील कथा सांगायला, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला लाभेल दिशा. रामकथा लिहून प्रत्यक्ष पुढे ठेवावेत काही आदर्श, नवपिढीला करूया दक्ष ही भूमिका. आजची ही नवीन पिढी ज्ञानग्रहणात त्यांना गोडी, प्रखर बुद्धिमत्तेच्या ओढी शिकतात सारे. समजायास नाही कठीण, आवडेल सर्वांस पटकन, असे लिहू लागलो रामायण ओवी स्वरूपात. प्रयत्न येत केला सर्वथा, कथेला आणून एक सूत्रता, तिचा जपण्याचा तत्वतः मूळ भाव. करावया रामकथेचे लेखन, वापरलेले प्रमुख प्रमाण, एकनाथांचा भावार्थ रामायण हा संदर्भ ग्रंथ. या ग्रंथातील सत्व जपण्याचा केला प्रयत्न सर्व, श्रोत्यांनी जरूर वाचावे अपूर्व भावार्थ रामायण. छोटा भाग कथेत श्रद्धेवर आहे आधारित, आलेला तो श्रवणात विविध माध्यमातून. कथा सांगितली थोडक्यात आजच्या या धावपळीत, संपवायची कमी वेळात ही भूमिका.
श्रोत्यांना माझा नमस्कार, तुम्ही ज्ञानी जाणकार, सत्वगुणांचे सागर सत्यवादी. जर आले तुमच्या मन, की हव्यात काही सुधारणा, त्या तुम्ही जरूर आणा निदर्शनास. नाही वाचले सर्व संदर्भ, मागतो क्षमा विना विलंब, तरी बनावे माझा आधारस्तंभ ही विनंती. खरे खोटेपणाचा वाद सांडून घ्यावे जे वाटे वंद्य, अन्यथा करावे यास बाद ज्याने त्याने. या कथेचे लेखन श्रीरामचरणी अर्पण, आता करू श्रवण मुख्य कथा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. श्री रामायण कथा बालकांड भाग 1. राजा दशरथ. श्री गजाननास वंदून, वेदमाता शारदेस स्मरून, कथा करू श्रवण रामायण बालकांड. वंदन तुझ रघुनाथा, श्रवण करूया रामकथा. ह्या भागात वर्णिला मुख्यतः राजा दशरथ. लंकाधीश रावणाच्या तावडीत, देव सापडले समस्त. सर्वांना चिंता अतोनात, प्रार्थिले विष्णूसी. जाणुनी सकल चिंता, आश्वस्त केले समस्ता. त्यांना धीर देऊनी स्वतः बोलिला विष्णू. दुष्टांचा करावया अंत, घेईन अवतार उचित. नाव असेल रघुनाथ दशरथ पुत्र. प्रकटेल लक्ष्मी स्वतः, नाव असेल तिचे सीता. अन होईल कारण सर्वथा राक्षस नाशाचे. नामाच्या चिंतनाने हमखास, मिळेल मोक्ष सर्वांस. हेही दाखवावया खास माझा अवतार. कसे जगावे आदर्श जीवन, स्वधर्माचे कसे करावे पालन. दाखवेन उलगडा करून या साऱ्याचा. करुणी देवांची मुक्ती, स्वर्ग पाताळ अन पृथ्वीवरती. नेमेन योग्य अधिपती सगळीकडे. तसेच स्वधर्माच्या स्थापने प्रती, अनठसवावया चित्ती. रामनामे मोक्षाची प्राप्ती, जन्मेन सूर्यवंशी. इकडे या भूतलावरी, शरयू नदीच्या तीरी. मनुनिर्मित अयोध्या नगरी, स्वर्गलोक जणू. कौसल राज्याची राजधानी, अयोध्या सुंदर त्रिभुवनी. सुख संपन्नता तेथ जीवनी, जनसामान्यांच्या. मनुराजा सूर्यवंशीय, त्याचे वंशज वंदनीय. करीती राज्य अवर्णनीय, अयोध्येवरी.
हरिश्चंद्र सत्यनिष्ठ दानशूर, भगीरथे आणिली गंगा पृथ्वीवर, रघु महापराक्रमी वीर, सारे सूर्यवंशी अजराजाचा सुत, ऐका त्याचा वृत्तांत, नाव त्याचे दशरथ, धर्मयुक्त स्वधर्मी, राजा प्रिय नगर जनांसी, सर्व सुख कौशल राज्यासी, सांभाळे आपल्या प्रजेसी पुत्राप्रमाणे, दशरथाच्या तीनही पत्नी, तिघी अतिशय बुद्धिमानी, जणू अप्सरा आल्या स्वर्गातुनी, अशा सुंदर, ज्येष्ठ कौसल्या सत्वगुणी, दुसरी सुमित्रा सद्गुणी, कैकयी ती भोगविलासिनी, अशा तिघी, सर्व सुखे अवती भवती, परंतु त्यांची नसे संतती, त्यामुळे तो दशरथ नृपती उदास असे, सुख न देई राजभवन, सुख न देई सिंहासन, सुख न देई मान सन्मान, सुख मिळेना कोठे, राजा मनातून विरक्त, तो नसे विषयासक्त, त्यामुळे त्याच्यावर भगवंत कृपाळू असे, दशरथ नरमे जनस्थानी, नित्य शिकारीस निघे वनी, एकांताचा विचार धरुनी, वनातच रमे, वनी एकाकी विहार, करी वनफळांचा आहार, न आवडे राज्यकारभार, ऐसी स्थिती, जणू न राही देहात, कृती करी अनभिज्ञेत, अवस्था मोठी बिकट त्याची असे, एके दिनी असाच रानात, फिरताना एक परिचित, आवाज आला कानात, पाणी पिण्याचा, एक श्वापद बहुतेक, सरितेच्या आहे नजीक, करीत आहे बारीक, पिताना पाणी, बुडुबुडू म्हटला ध्वनी, दशरथाने नकळत धनुष्यातुनी, शब्दवेधी बाण सोडूनी, निशाणा साधला, पाहे जवळ जाऊनी, तैसाची गेला थबकुनी, श्वापदन आले दिसुनी, ब्राह्मण पाही, ब्राह्मणाच्या छातीत तीर, ते दृश्यची भयंकर, मरणाच्या अगदी उंबरठ्यावर, दिसला त्यासी, जवळ गेला दशरथ, दिला ब्राह्मणास आधार तेथ, अन म्हणे घडले अघटित, माझ्या हातून, श्वापद समजून मारला बाण, त्याने तुमचा जात असे प्राण, आहात तुम्ही कोण, कृपया सांगा, मग बोलिला ब्राह्मण, माझे नाव श्रावण, निघालो होतो यात्रेला घेऊन, माता पित्याला, माता पिता असती अंध,
कावडीत आहेत ते वृद्ध, प्यावया पाणी नेत होतो शुद्ध, त्यांच्याच साधी. पुढे बोलिला श्रावण, तुम्ही आहात तरी कोण? अचानक झाले श्रीरामाचे स्मरण, तुमच्या बाणाने. मनी आठवला श्रीराम, समाधान पावले परम. अतिपावन ते नाम, जणू विष्णू स्मरण. ऐसे श्रावण बोलता बोलता, त्याला न आठवे माता पिता. न राहिली देह ममता, स्मरता रघुनाथ. श्रावणाच्या तोंडी प्रथम, दशरथाने ऐकिले नाम. ते म्हणजे श्रीराम परम पावन. अंती होता श्रीराम स्मरण, बाण नव्हे तो ब्रह्मपूर्ण. स्मरण करिता त्यागिला प्राण, परम भाग्य. केली नित्य सेवा माता पित्याची, आता वेळ आली मृत्यूची. अंत समय येता सहजची, श्रीराम स्मरे. दशरथ बोलिला आपण, चमत्कार झाला विलक्षण. माझ्या पापांचे निर्दाळण, केले श्रीराम नामे. श्रीराम नाम स्वये ऐकिता, राजासीन बाधी ब्रह्महत्या. रामस्मरणे देह त्यागिता, श्रावण मुक्त. सांगितले पालकांना दशरथाने, माझ्या एका बाणाने. चुकून वदिला मी श्रावणे, क्षमा करावी. ऐकून सारी वस्तुस्थिती, माता पिता शोक करीती. शोकाकुलते शापिती दशरथाला. आम्हासी दिधले पुत्र दुःख, तुलाही होईल पुत्र शोक. ऐसा शाप देऊनी तडक, प्राण त्यागिती. ब्राह्मण शाप नव्हे वृथा, मी पुत्र पावेन सर्वथा. या कारणे झाला दशरथा परम आनंद. ऐसे उल्हासे रायाचे चित्त, पोटी प्रकटला रघुनाथ. शाप मिळोनीही असे दुःखमुक्त, सारी राम कृपा. दशरथाने ठेवून शांत मन, तिघांसी देऊन दहन. करवून घेतले उत्तर विधान, शास्त्राप्रमाणे. ब्रह्महत्या झाली म्हणून, केला अश्वमेध यज्ञ परिपूर्ण. शुद्ध झाला राजा संपूर्ण, यज्ञामुळे. जे राज्यी ब्रह्महत्या घडे, ते राज्यी पर्जन्य न पडे. दुष्काळ पडला चहूकडे बहुकाल. ते दैत्य गुरु शुक्राचार्य, पाऊस अडवायचे केले कार्य. त्याने झाला दुष्काळ असह्य नगरजनांची. नद्यांचे जलस्रोत आटले,
तृणाची काडी ही न मिळे, वृक्षपल्लव करपले सर्वत्र हलकल्लोळ. प्रजा घरोघरी आक्रंदती, गायी हंबरडा फोडती. साऱ्यांची नित्यकर्मे राहती या दुष्काळामुळे. देखोनी प्रजेची दशा ऐसी, राजा कळवळीला मानसी. निघाला शीघ्र युद्धासी, शुक्राचार्या बरोबरी. देव असुर संग्राम स्वर्गलोकी, सुरू झाला होता एकाएकी. युद्धात होते असुर घातकी अनप्रभळ. दोन पंखांचे दोन बाहू, दिव्य शक्ती चाल ठाऊ. सूर्य सारथी अरुणपुत्र जटायू, आला दशरथाकडे. जटायू म्हणे हे मित्रा, इंद्राने केला मदतीस पुकारा. ससैन्य घेऊन निघ त्वरा, देव असुर संग्रामी. दशरथाची शक्ती कैसी, रथ चालला स्वर्गासी. कैकई रथ हा कायासी, स्वये सिद्ध. दैत्यकुमार तेजो राशी, राजाने विरथ केले त्यासी. मुकुट पाडोनी भूमिसी, त्याला पळविला. मुख्य योद्धा दैत्यनाथ, दशरथाने मारला युद्धात. ते देखोनी दैत्यसेना समस्त पळू लागे. शुक्राचार्याने केला बाण मारा, त्याने मोडली रथाची धुरा. विरथ होणार राजा अखेरा, असे वाटले. कैकई होती सावध चित्त, त्या तुटलेल्या धुरेच्या जागेत. घातला आपुला डावा हात, अति जलद. त्या योगे चालू राहिला रथ, अन झाला युद्धात मार्गस्थ. त्याने झाला दशरथ अति आनंदी. दशरथाच्या एका बाणापोटी, झाकली गेली शुक्राची दृष्टी. धाके पळे उठा उठी, दाखवुनी पाठ. गेले पळून सर्व दैत्य, विजयी झाला दशरथ. सुरू झाला पाऊस राज्यात, हर्ष चोहीकडे. पाहुनी कैकईच्या चातुर्यासी, आनंद झाला राजासी. मागशील जे ते देईन तुझसी, वचन दिधले. हसोनी बोलिली रायासी, आत्ता नको काही मजसी. ते मी मागेन काळ विशेषी, आपणहून. राजा म्हणे ठीक तर, तू मागताची 2 वर. देईन तुला ते सत्वर, माझे वचन. दशरथाची वाढली ख्याती, स्वर्गी देव वाखाणिती. कीर्ती विस्तारली त्रिजगती, अनन्य साधारण.
एवढ्या ऐश्वर्यानिशी राजा आला अयोध्येसी, प्रजेने मखर तोरणासी उभारिले चहुकडे. घरोघरी गुढी उभारिती, पदोपदी आरत्या करीती, नगर जनकीर्ती गाती दशरथाची. किती झाले पुत्र दशरथासी, पुत्र कसा दिसला कौसल्येसी, कोणती नावे त्या पुत्रांसी पुढे पाहू. कथाभाग झाला पूर्ण, श्रीरामचरणी हा अर्पण, करू पुढच्या भागात श्रवण रामजन्म. भाग 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.